जय महाराष्ट्र. आज आपण बघणार आहे विधेयक व विधेयकचे प्रकार. तर विधेयक म्हणजेच काय, तर कायद्याचा प्रस्ताव. मग त्याचे प्रकार किती आहेत? तर आपल्याला माहिती आहे की साधारणतः लक्ष्मीकांतमध्ये किंवा आपल्याला माहिती आहे त्याचे 3 प्रकार पडतात. ते म्हणजेच कोणते? साधारण विधेयक, वित्त विधेयक आणि घटना दुरुस्ती विधेयक. तर यामध्ये आपण बघणार आहे की साधारण विधेयक कसं असतं किंवा ते कुठं मांडता येतं. तर साधारण विधेयक म्हणजेच काय, ज्या विधेयकमध्ये पैशाची कोणतीही गोष्ट केलेली नाही त्यालाच म्हणतात साधारण विधेयक. तर आपल्याला माहीत आहे की साधारण विधेयक कुठं कुठं मांडता येतं. तर साधारण विधेयक हे लोकसभा किंवा राज्यसभेत मांडता येतं. मांडता येणंच म्हणजे काय, तो प्रस्ताव तिथं पारित करणे किंवा तिथं इंट्रोड्यूस करणे. तर मग दुसरं कोणतं आहे, तर वित्त विधेयक. वित्त विधेयक आपल्याला माहिती आहे की फक्त लोकसभेत आपल्याला मांडता येतं. आणि तिसरं विधेयक म्हणजे घटना दुरुस्ती विधेयक. हे विधेयक लोकसभा किंवा राज्यसभा या विधेयकमध्ये या सभेमध्ये आपल्याला मांडता येतं. मग आपण काय बघत आहे, साधारण विधेयक. तर साधारण विधेयक कोणतरी मांडत असेल ना, तो व्यक्ती कोण आहे, तर तो व्यक्ती म्हणजे खाजगी व्यक्ती किंवा प्रायव्हेट व्यक्ती. म्हणजेच कोण, एक तर लोकसभेत राज्यसभेत असेल तर MP आणि आपल्या राज्याच्या विधानसभेत असेल तर MLA. राज्याच्या विधानसभेत असेल तर MLA. मग म्हणजेच कोण, की मंत्र्याव्यतिरिक्त असलेला व्यक्ती, त्यालाच काय म्हणतात, खाजगी व्यक्ती. आणि हे बिल पारित होण्यासाठी काय करावं लागेल, एक तर ते लोकसभेत मांडेल किंवा राज्यसभेत. कोणी मांडलं, आपल्याला माहिती आहे खाजगी व्यक्तीने मांडलं आणि त्याला त्याची ऑलरेडी नोटीस द्यावी लागते. 1-2 महिन्याची आधी नोटीस द्यावी लागते, नंतरच ते बिल त्याला मांडता येतं. आणि ते बिल पुढे पारित होईल की नाही याची कमी शक्यता आपल्याला दिसते. तर हे बिल पारित झाल्यावर कोणाकडे जाईल, तर राष्ट्रपतीकडे जाईल. राष्ट्रपतीकडे गेल्यावर राष्ट्रपतीकडे याच्यासाठी 3 पर्याय उरतात. राष्ट्रपती काय करते, एक तर स्वतः जवळ ठेवते, एक तर पारित करते किंवा माघारी पाठवते किंवा रिटर्न पाठवते, आपल्याला असं